तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील म्हातोडी परिसरात 16, 17, 18 ऑगस्ट अशा सलग 3 दिवस मुसळधार पाऊस झाल्याने नदीकाठच्या जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे। या मुसळधार पावसामुळे घुसर गावाजवळील लेंडी नाल्यावरून 3 ते 4 फूट पाणी असल्याने अकोला ते दर्यापूर मार्गावरील वाहतूक 3 तास बंद होती। या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दरम्यान या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला तालुका ग्रामीण। नमस्कार, मी जयदेव लक्ष्मण शिरसा, राहणार म्हातोडी। आपल्याकडे शेती किती आहे? 8 एकर शेती आहे। हां, यापैकी 3 एकर लागवडीखाली ढेमशाची लागवड केली आहे आणि लागवडीसाठी एकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च आला। 3 एकर जमीन हे ढेमशाखाली होती आणि अचानक पाऊस आला आणि पूर आल्यामुळे कधी आला पाऊस? रात्रीला पाऊस आला, काल आणि रात्रीला पाऊस आला आणि पुऱ्या याच्यातून शेतीमधून पूर गेल्यामुळे माझ्या शेतीचं अतोनात नुकसान झालं। शेती खरडून गेली का? खरडून गेली, काही खरडेलं आहे, काही गाय पडेल आहे। पीक नाही उद्ध्वस्त झालं? उद्ध्वस्त झालेलं आहे पीक। हो का? हो। मग काय शासनानं मदत पाहिजे का? शासनाची मदत मिळणं आवश्यकच आहे, कारण की पुढे आता जगणं आहे शेतीवरच। मी पूर्व सुरुवातीपासून शेतकरी आहे आणि सर्व शेतीची पाहणी करतो आणि दरवर्षी पाहिलं तर असेच मला पावसामुळे झटके बसतात। म्हणून शासनाकडून मला या शेताकरता जास्तीत जास्त मदत मिळावी हीच अपेक्षा आहे।